राहुल हा ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. जर 3 वर्षापूर्वी ऋतूचे वय हे 1 वर्ष इतके असेल तर राहुलचे आजचे वय दर्शवणारा पर्याय काय आहे? ऋतू 3 वर्षापूर्वी ऋतूचे वय किती दिलेले आहे? तर 3 वर्षापूर्वी ऋतूचे वय हे 1 वर्ष दिलेले आहे. 3 वर्षापूर्वी ऋतू ही 1 वर्षाची होती. म्हणजे ऋतूचे आजचे वय हे 1+3 येते. आता आपल्याला सांगितलेले आहे राहुल हा ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच ऋतूचे आजचे वय 1+3 असेल आणि राहुल हा ऋतूपेक्षा 5 वर्षांनी लहान असेल. तर राहुलचे वय 1+3 वजा 5 बरोबर 5मधून 3 गेले 2 होतात. वजाचे चिन्ह जसे तसे x म्हणजे राहुलचे वय 1+2. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 होते. तर वडिलांचे आजचे वय किती? आज वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर वडील हे मुलाच्या वयाच्या 30 पट आहे म्हणजे 1+3 येते. आणि 18 वर्षानंतर म्हणजे 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या 30 पट येते म्हणजे 1+3 येते. आता आपल्याला उदाहरणामध्ये वडिलाचे वय काढायचे आहे. म्हणून काय करायचे तर सर्वात अगोदर हे 18 आहे त्याचप्रमाणे लिहून घ्यायचे आणि शेवटचे जे गुणोत्तर आहे त्यातील आपल्याला फरक काढून घ्यायचा आहे. शेवटचं जे गुणोत्तर आहे त्यातील फरक हा 2 आहे. हा 2 आपल्याला 18 सोबत गुणाकारामध्ये ठेवायचे आहे. आणि नंतर या दोन्ही जे गुणोत्तर दिलेले आहे त्या गुणोत्तरांचा तिरकस गुणाकार करायचा आणि त्यांतील फरक काढून घ्यायचा आहे. आता 30 वजा 3 हे दोघांतील फरक काढल्यानंतर तो आपल्याला 27 मिळतो. हा 27 आपण 18 × 2 भागिले 27 करून घ्यायचा आहे आणि सोडून घ्यायचा आहे. 9 × 9 9 दुणे 18 9 त्रिक 27 बेदुणे 4 छेदस्थानी 3 म्हणजे ही आपल्याला जनरल किंमत मिळून जाते. आता आपल्याला वडिलांचे आजचे वय काढायचे आहे. म्हणून हे आलेल्या जनरल किमतीने वडिलांचे जे अगोदरचे म्हणजे आजचे जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरासोबत गुणाकार करून घ्यायचा आहे. 4/3 गुणिले 3 30 3 3 3 10 30 4 × 3 4 × 10 बरोबर 40 म्हणजे वडिलांचे आजचे वय हे 40 वर्ष येते. तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज ही 50 वर्षे दिलेली आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय किती असे विचारलेले आहे. आता प्रत्येक मुलांमध्ये 3 वर्षाचा फरक आहे. सर्वात लहान मुलाचे वय आपण x मानूया आणि प्रत्येक मुलामध्ये 3 वर्षाचा फरक म्हणजे 5 मुलं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या वयामध्ये 3 वर्षाचा फरक आहे. म्हणजे पहिला मुलगा हा 1 वर्षाचा असेल तर दुसरा मुलगा हा 1+3 असेल, तिसरा 1+6, चौथा 1+9 आणि पाचवा 1+12 या तिघांचा 5ही मुलांच्या वयांची बेरीज ही 50 वर्षे येते. आता 1 2 3 4 5 5x अधिक 3 आणि 6 9 9 9 18 18 आणि 12 30 बरोबर 50. आता 30 इकडे अधिक आहे तर ते 50 कडे वजा होते. 50मधून 30 गेल्यानंतर 20 उरतात. 5x जसेच तसा. आता 5xला गुणिले आहे तो 20ला भागिले होईल. xची किंमत आपल्याला 5 1 5 5 चौक 20 म्हणजे 4 मिळालेली आहे. म्हणजेच सर्वात लहान मुलाचे वय हे आपल्याला 4 वर्षे मिळून जाते.